संपूर्ण देशात गणेश उत्सव हा साजरा केला जात आहे। आपण आहोत जळगाव शहरातील पारधी या गावात। पारधी या गावात सिद्धिविनायक गणपतीचं मोठं भव्य मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की देशातलं हे पहिलं मंदिर असं आहे की 5 एकरमध्ये हे परिसरामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे। जवळपास 374 टनच्या एका शिळेमध्ये बनवलेला हा 100 टन वजनाचा गणपती पाहायला मिळत आहे। या गणपतीची जी उंची आहे ती जवळपास 31 फूट असून 15 फूट उंच रिद्धी सिद्धीचे मूर्त्या देखील या मंदिराच्या गणपतीच्या आजूबाजूला ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 125 फूट उंच शिखरावर 9 फूट उंचीची कळस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आणि आपण पाहत आहोत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपल्या सोबत या मंदिराचे जे पुजारी आहेत ते देखील जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार या गणपती बाप्पाची पूजा कशा पद्धतीने केली जाते? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। गणपतये नमः। सिद्धी महागणपती रोज सकाळी उठून अभिषेक होतो। महागणपतीचा छोट्या गणपतीचा रोज अभिषेक होतो। देवाला वस्त्र नेसवले जाते, गंध वगैरे लावले जाते। त्यानंतर सकाळी भाविकांची गर्दी होते, भाविक दर्शनासाठी येतात। निश्चितच या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये भाविक जे या ठिकाणी येतात शकतात। आपल्यासोबत काही भक्त भाविक देखील जुड़लेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। क्या बताएंगे आप यहाँ पे गणेश भगवान का दर्शन के लिए आए हो, क्या लगता है आपको? ये बहुत ही बड़ी मूर्ति है, बहुत सुंदर मूर्ति है। मंदिर में आते से ही बहुत शांत लगता है। आप अगर आएंगे तो आपको बहुत अच्छा लगेगा। पूरी एक अखंड शिला की बनी हुई मूर्ति है। 31 फुट इसकी हाइट है, जो मुझे लगता है इंडिया में सबसे बड़ी मूर्ति यही है जो जळगाव जिला में है। बहुत ही सुंदर मंदिर है। निश्चितच 31 फुटाची ही दगडाची मूर्ती असून त्या ठिकाणी 100 टन असं वजन आहे। अजून आपल्यासोबत काही भाविक जुळलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया। काय सांगणार या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहात? सर्वप्रथम सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मला सांगताना फार आनंद होत आहे की ही अशी एका पाषाणातनं रेखाटलेली मूर्ती, प्रसिद्ध अशी मूर्ती आमच्या जळगाव शहरात आहे आणि ही देशातील सर्वात मोठी प्रथम एवढी गणेशाची मूर्ती या ठिकाणी जळगाव नगरीत पारधी येथे स्थापना केलेली आहे या मूर्तीची। तुम्हाला काय वाटतं, आज तुम्ही दर्शन घ्यायला आलेला आहात, काय वाटतंय तुम्हाला? गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वत्र बघू शकतात एक आनंदाचं वातावरण आहे आणि अशा ठिकाणी सर्व भाविक आता दर्शनासाठी येत आहे। ही खरोखरच एक फार आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। निश्चितच बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक भाविकांचं इच्छा ते पूर्ण करत असतात। बाप्पाचं नवस फेडण्यासाठी या ठिकाणी जळगाव शहरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव।